तर आपण दीपिका आणि रणबीर कपूर या जोडप्याकडे आधी येऊया. दीपिका आणि रणबीर कपूर. अच्छा, ओके. हो, मला वाटलं ओके, दीपिका आणि रणबीर कपूर. हां, दे आर नॉट मॅरिड. देवर कपल. देवर कपल. म्हणजे कशी गंमत झाली मंजिरी, की ओम शांती ओम या पिक्चरचं शूटिंग रणबीर कपूर ही करत होती, दीपिका करत होती. बरं, हां, ती त्याच्यात आहे. आणि सावरियाचं शूटिंग रणबीर करत होता. सायमल्टेनियसली दे वेर शूटिंग ॲट द सेम प्लेस, फिल्म सिटी स्टुडिओ गोरेगाव. असं आहे. ओम शांती ओम वॉज डायरेक्टेड बाय फराह खान, ज्याच्यात दीपिकाचा तो डेब्यू होता, शाहरुख खान होता. ओम शांती ओम. हो. हां. आणि रणबीर शूटिंग करत होता सावरिया, मास्टर ऑफ हिज ओन क्राफ्ट, संजय लीला भन्साली. गंमत अशी की रणबीरवर मेकअप करत होती जी मेकअप आर्टिस्ट डॉरिस, तीच दीपिकाचा मेकअप झाला की रणबीरकडे जायची. असा प्रकार त्यांचा चालू होता. आणि मेकअप करता करता या मेकअप आर्टिस्टने सांगितलं दीपिकाला, शेजारच्या सेटवर रणबीर आहे, किती क्यूट आहे तो, आफ्टर ऑल ही इज फ्रॉम कपूर फॅमिली. तर तिलाही एक ती उत्सुकता वाटली. आणि रणबीरला तिने सांगितलं की शेजारच्या सेटवर दीपिका आहे, शी इज अ डॉटर ऑफ प्रकाश पडुकोण. त्यालाही उत्सुकता वाटली. अँड यू नो शी इज अ व्हेरी टॉक ऑफ द टाउन मॉडेल. तिने सगळे फॅशन शोज गाजवलेत, इंटरनॅशनल रॅम्प वॉक पण केला आहे. त्यामुळे त्यालाही एक ती उत्सुकता वाटली. मेकअप आर्टिस्टने दोघांचे नंबर एक्सचेंज केले. अरे वा, म्हणजे ती मॅचमेकर झाली अगदी. आणि हे लग्न होता होता राहिलं, इन बिटवीन द लाईन्स, यु नो. म्हणजे तीच त्या कथानकाला ट्विस्ट देणारा प्रकार घडला. यांचं प्रेम प्रकरण झालं. रणबीरने नंतर दीपिकाला फोन केला, लेट्स हॅव अ कॉफी. आणि मग ते ग्रँड हयातमध्ये भेटले. दे हॅड कॉफी टुगेदर, गप्पा गोष्टी झाल्या. दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली. तिने RK असा टॅटू आपल्या मानेवर गोंदवला. हो. तर इतकं छान जमलं असताना ते एकत्र राहत होते, लिव्ह इन पण करत होते. हो. पण समहाऊ दे डिड नॉट गेट मॅरिड. त्यामुळे दीपिका इतकी खंतावली, डिप्रेशनमध्ये आली की तिला त्याचा खूप त्रास झाला, डिप्रेशनचा. आणि त्याच्यामुळे तेव्हा करिअरला फुलस्टॉप देऊन शी वेंट बॅक टू बेंगलोर, हर नेटिव्ह प्लेस, विथ हर पेरेंट्स होम. दीपिकाने करिअरचा ब्रेक घेतला आणि त्याचा तिला त्रासही झाला. म्हणजे चित्रपट तिचे रखडले, पुढे जाऊ शकले नाही. पण विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू मंथ्स शी रिकवर्ड. मग तिची आई उज्ज्वला पदुकोण मुंबईत आल्या, तिच्यासोबत राहिल्या. ह्या सगळ्यातनं बाहेर यायला वेळ लागला. तिकडे रणबीर पण, त्याला पण तसा त्रास झाला असा. कारण प्रत्येकाला वाटतं आय एम राईट, यू आर रॉंग, असं असतंच सगळ्या नात्यांमध्ये. सो मे बी रणबीर मस्ट बी गॉन द सेम पोझिशन, सेम वे वॉट शी मस्ट हॅव फेल्ट. रणबीरही त्याच अवस्थेतून जात होता. दीपिकाच्या आयुष्यामध्ये संजय लीला भन्सालीने चित्रपट सुरू केला, गोलियों की रासलीला रामलीला. त्या पिक्चरचं शूटिंग सुरू झालं आणि त्या पिक्चरच्या वेळेला रणवीर सिंग तिच्या आयुष्यात आलं. त्यांची मैत्री जमली आणि पुढचा चित्रपट त्यांनी केला बाजीराव मस्तानी. ते केम क्लोजर, त्यांचं प्रेम झालं. मला अजूनही आठवतं आहे मंजिरी की आम्हाला शूटिंगसाठी एक आउटडोअर लोकेशन होतं पुण्याला. कुठलं ते फेमस स्टेडियम पुण्याचं, बालेवाडी. आय गेस बालेवाडी. येस. तर तिथे ते प्रेस कॉन्फरन्स होती, गप्पा गोष्टी होत्या. ऑन लोकेशन मीडियाला न्यायचं होतं. यू वोंट बिलीव्ह, आम्ही मीडियावाले समोर बसले, दीपिका रणवीर असे बाजूबाजूला बसले. रणवीरने एकदाही मीडियाकडे न बघता तो अक्षरशः स्टेअरिंग कंटिन्युअसली टू दीपिका अँड शी वॉज ब्लशिंग. तेव्हाच मीडियाच्या लक्षात आलं की दाल में कुछ काला नाही, पुरी दाल काली आहे. यांच्यामध्ये हे प्रेम आता पुढच्या टप्प्यावर जाईल असं आमचं गेसिंग होतं. अँड इट हॅपन्ड. खरंच घडलं ते. पण ते नाटक नव्हतं, कारण हल्ली बऱ्याचदा असं ते नवीन पिक्चर येणार असला की पण अफवा उठवतात. त्यांनी लग्न केलं याचा अर्थ ते नाटक नव्हतं. यु नो मंजिरी, द वे शी वॉज पासिंग थ्रू, की तिच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या, जे डिप्रेशन आलं,
ज्या प्रेम प्रकरणाचा तिला त्रास झाला, रणबीरमध्ये तिने एक आपला लाईफ पार्टनर शोधण्याचा प्रयत्न केला. दे विल स्टेईंग टुगेदर. तुम्ही एकत्र राहता तेव्हा तुम्ही कुठेतरी हा नक्की विचार करता की ही इज माय लाईफ पार्टनर, ही इज माय स्पाऊस फॉर एव्हर. पण तसं काही घडत नाही. त्यामुळे ती ज्या स्थितीतून जात होती तसंच ते रणबीर कपूरचंही होतं. आणि रणबीर सिंगला दीपिका आवडली. तसं बघायला तर ती थोडीशी उंचच आहे त्याच्यापेक्षा, बट इट डझंट मॅटर इन दीज डेज. पूर्वी तर ठीक होतं, नवरा बायको म्हणजे नवरा उंच पाहिजे, बायकोची हाईट कमी पाहिजे, पण या इंडस्ट्रीत तसं काही नाही. तर त्याला ती आवडली, प्रेम जुळलं. अँड दिस इज हाऊ रणवीर सिंग अँड दीपिका पडुकोन लग्न पुढे गेलं. म्हणजे त्यांनी आपसात ठरवलं. बऱ्याच जणांनी, विशेषतः दीपिकाच्या घरून तिला असं सांगण्यात आलं की सी, रणवीर सिंग माईट नॉट बी द परफेक्ट मॅच फॉर यू, कारण तो कम्पेअर टू दीपिका थोडासा चाइल्डिश आहे, फ्लॅम्बॉयंट पण आहे आणि फ्लॅम्बॉयंट आहे, माईट नॉट मॅच विथ युअर पर्सनॅलिटी. पण ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि तो तर अक्षरशः सगळ्यांसमोर तिला वारंवार प्रपोज करत होता. आम्ही जे जे इव्हेंट्स अटेंड केले, बाजीराव मस्तानी, रामलीला अँड पद्मावत. पद्मावत वॉज देअर लास्ट फिल्म. तर पद्मावतच्या वेळेला जेव्हा दीपिकाने मला इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा ती म्हणाली, आय एम गोइंग टू टेक अ बिग ब्रेक नाव. तेव्हाच मी तिला विचारलं होतं, सो दिस ब्रेक इज फॉर युअर मॅरेज, कीप गेसिंग, असं म्हणाली. तर ते सगळ्यांना अंदाज होताच की ती लग्न करणार आहे. आणि विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू मंथ्स आपल्याला सगळ्यांना ही बातमी आलीच की ते इटलीला लग्न करतायत म्हणून. तर रणवीर सिंग आणि दीपिका कुठेतरी डिप्रेस्ड होती, एक प्लेस वेकंट होती, तर ते दीपिका आणि रणवीर सिंगचं लग्न असं झालं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.